नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अंगणवाडी भरती म्हणजे अंगणवाडीमध्ये 18,882 जागासाठी भरती निघणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या जागा भरल्या जाणार आहेत आणि यासंबंधीची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे, यामध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत, यासंबंधीची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पहा, महिला व बालविकास विभागात 18,882 पदांसाठी भरती होणार. महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. महाराष्ट्र शासनाने 70,000 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5,639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती करण्यात येणार आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तर यामध्ये 5,639 अंगणवाडी सेविकांसाठी तर 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदासाठी भरती सुरू करण्यात येणार आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भरती संबंधीचे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहेत. त्यामुळं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तसेच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.